flower. It is made up of 4 holes. फुलाला पाहिल्यानंतर तुमच्या हातात आहे सगळ्यात पहिले तर दिसते तुम्हाला एक कांडी. This is the pedicel. याला म्हणतात काय? पेडिसेल. पेडिसेलच्या नंतर हे छोटे छोटे बाहेर निघालेले आहेत. याला म्हणतात इपिकॅलिस. ओके, इपिकॅलिस प्रत्येक फुलाला राहतो असं नाहीये. हा फक्त जास्वंदीच्या फुलामध्ये किंवा मालवेसी जे फॅमिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर दिसतो. तर बेसिकली इट इज नॉट अ नेसेसरी पार्ट ऑफ द फ्लावर, बट द फोर्थ पार्ट ऑफ द फ्लावर इज कॅलिक्स. दिस नंतरचा दिसतोय तुम्हाला तो कॅलिक्स. याच्या नंतरचा जो भाग दिसतो त्याला कॅलिक्स म्हणतात, जो ग्रीन पोर्शन आहे. त्यानंतरचा जो पाकळ्या आहेत त्याला म्हणतात काय? करोला. त्यानंतर हा जो दांडी दिसतोय दिस इज द अँड्रोशियम. आणि याच्या आतमध्ये हे जे वरचं दिसत आहे आणि याच्या आतमध्ये आपण जेव्हा डिसेक्ट करू याला कापू त्याच्या आतमध्ये हे वरचं दिसत आहे स्टिग्मा, त्यानंतर स्टाईल आणि आतमध्ये ओव्हरी, तो गायनोशियमचा भाग. म्हणजे फ्लावर मध्ये फ्लावर जो आहे हा फ्लावरला 4 होल्स असतात. किती होल्स असतात? 4 होल्स. 4 होल्स आहेत. तो कोणता आहे? पहिला कोणता सांगा तुम्ही? सगळ्यात वरचा कॅलिक्स. दूसरा कोणता आहे? कोरोला. तिसरा अँड्रोशियम आणि चौथा गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम. दिसतंय तुम्हाला कॅलिक्स? कॅलिक्स ठेवायचं. हे 5 पेन द्यावं. याला कॅलिक्स द्यायचं. हा काय झाला तुमचा कॅलिक्स. आणि हा एक काय आहे? हा सेपल. हा काय आहे? एक. हा दुसरा पण सेप. ठीक आहे, हा झाला कॅलिक्स. इट इज आउटर मोस्ट होल्स. सगळ्यात वरचा आहे. सगळ्यात वरचा आहे का तो? त्याच्यानंतर कोणता आहे? हा करोला. काय म्हणायचं? करोला. एकाला काय म्हणायचं? एकाला असायचं पेटल. याला काय म्हणायचं? पेटल. किती पेटल्स आहेत? 5 पेटल्स आहेत. आणि या सगळ्या 5 पेटल्स चा एक ग्रुप झाला. त्याला काय म्हणायचं? ग्रुपला. या ग्रुपला काय म्हणतात? होल. डिसेक्ट फ्लावर अँड डिफरेंशिएट द डिफरंट होल्स. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. असं त्या होल्सचे त्याला नाव द्यायचे. असा केला कागदावर. मग याचं आणि त्याच्यामध्ये 5 होल दिसतील. ते आपल्याला सेक्शन घ्यायचं. ठीक आहे. आता असं करून मला तुम्ही दाखवा इथे किती आहेत पेटल्स? 5. हा 5 पेटल मिळून काय तयार झाला? इथे किती सेपल्स आहेत? 5 सेपल्स मिळून काय तयार झालं? कॅलिक्स. म्हणजे हा काय आहे? होल आहे. कॅलिक्स इज द होल and each member of the calyx is called as a sepal. Each member of corolla is called as a petal. Each member of the androecium is called as a stamen. Stamen मध्ये काय आहे? Anther filament आहे का नाही? आणि एकामेकाला जोडून कनेक्टिव्ह बनलेले